माझं नाव रेव्हरंड विनोद साहेबराव नवगिरे, भावसिंगपुरा गोल्डन सिटीमध्ये आमचं चर्च आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी ईस्टर संडे निमित्त रॅली काढत असतो। सर्व सामायिक आणि सर्व समाज एकत्र आणण्याचं काम आम्ही करतो। त्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र येतो। येशू ख्रिस्ताविषयी स्वार्थ सांगण्याची संधी मिळते आम्हाला। येशू ख्रिस्त कोण आहे, कसा आहे, त्याने जगाच्या पापासाठी आमच्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि ते सांगण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येतो। सर्व सेवक मिळून, सर्व समाज मिळून आम्ही एकत्र येतो। त्या माध्यमातून आम्ही चांगलं काम करत आहोत। त्यासाठी देशासाठी प्रार्थना, पोलिसांसाठी प्रार्थना, पॉलिटिक्ससाठी प्रार्थना, अनेक प्रत्येकासाठी प्रार्थना आम्ही करत राहतो आणि दरवर्षी हा कार्यक्रम चालू राहतो। पुनरुत्थान दिनाच्या तुम्हा प्रत्येकांना हार्दिक स्वागत आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन। तसंच तुमचे सर्वांचं, लोकमतवाल्यांचं, तुमचं मीडियावाल्यांचं तुमचं मनापासून स्वागत। कार्यक्रम घेतले आपले आज असे कार्यक्रम घेतलेले का दिवसभरातले कार्यक्रम आहे। टू व्हीलर रॅली आहे, पायी रॅली आहे, पथक आहे, ढोल पथक आहे, बँड पथक आहे आणि आज दिवसभर पुनरुत्थानचे अनेक कार्यक्रम घेतलेले आहे। आज संध्याकाळी तुम्ही बघता एवढ्या संख्येने लोक उपस्थित झालेले। मान्यवर आले होते। आज आमचे प्रमुख पाहुणे आमचे PI होते छावणीतले, आमचे माननीय गुडूभाऊ निकाळजे नगरसेवक आहे, त्यांनी ह्या रॅलीचं नियोजन केलं होतं, ते पण आमच्या सोबत होते आणि अनेक मान्यवर बिशप साहेब होते आमच्या सोबत आणि अनेक आमच्या धर्मांचे सेवक लोक आमच्या सोबत होते। इथपर्यंत त्यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे, याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद। तरुणाला हे संदेश देणार आम्ही की येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि रॅली जी आहे तर ह्या रॅलीच्या माध्यमातून एकच संदेश का रॅली प्रेमाची, प्रीतीची, गोंधळ गडबड करणारी रॅली नाही, ही शिस्तीची रॅली आहे। ख्रिस्त धर्म हा शिस्तीचा आहे, ख्रिस्त धर्म शिस्तीने वागणार आहे आणि ख्रिस्त धर्म हे प्रेम करणार आहे। आपलं नाव? मी रेव्हरंड विनोद साहेबराव नवगिरे। सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिनाच्या बंधू भगिनींना, सर्व जाती धर्मीय बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझं नाव पास्टर अमोल गायकवाड, मी भीमनगर भावसिंगपुरा या ठिकाणी असतो। आमचं त्या ठिकाणी सेवा आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व धर्मीय समभाव, सर्व जातीय लोकांसमवेत प्रीतीचा आणि नम्रतेचा, लीनतेचा संदेश घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या दिवसामध्ये करत असतो। आणि जी स्वार्थेची घोषणा पवित्र ग्रंथामध्ये, बायबलमध्ये दिलेली आहे ती म्हणजे 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि त्यांनी संपूर्ण मनुष्य जातीच्या पापक्षमेसाठी स्वतःचं बलिदान दिलं। त्यांना मारण्यात आलं, पवित्र शास्त्रानुसार त्यांना पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी ते पुन्हा जिवंत झाले। आजही येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि जगाला शांतीचा, नम्रतेचा, लीनतेचा, दया करण्याचा जो संदेश त्यांनी दिला, तोच संदेश आज जगभरात, देशातच नव्हे तर जगभरामध्ये हा संदेश पसरवण्याचं काम सर्व ख्रिस्ती धर्मीय भाऊ बहीण या ठिकाणी करत आहेत। करत असताना सर्व पंथीय, भंतीजी आहे, मौलाना आहे आणि ब्राह्मण आहेत, मुस्लिम आहेत, आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या रॅलीची सुरुवात केलेली आणि फार सुंदर रीतीने अमीन चौकमध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे शांतीची। तर इथून पुढे आम्ही करत राहू आणि तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्यापर्यंत आले, आमचं सगळं हे करत आहे, याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो। थँक्यू। माझं नाव विनोद नवगिरे रेवळा। निमित्त आम्ही आज रॅली काढली होती। दरवर्षीप्रमाणे आम्ही रॅली काढतो आहोत। तर ह्या वर्षी जो आहे तर यावेळेला आमचं दुसरं वर्ष होतं। तर या चांगल्या पद्धती आणि एकदम शांततेत आमचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। तर आमचे जे ट्रस्टी आहेत आशीर्वाद प्रार्थना भवनचे, ते रेव्हरंड विनोद नवगिरे यांचे मी खरंच मनापासून आभार आणि उपकार मानतो आणि त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं। तसंच पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही सहकार्य लाभलं, त्याबद्दल आम्ही छावणी पोलीस स्टेशनचे देखील मनापासून आभार आणि उपकार मानतो। धन्यवाद। रॅलीचे नियोजन कसं होतं, कुठे गेली? सर, रॅलीचे नियोजन आहे तर ते आम्ही एक 8 दिवसापूर्वीपासूनच केलेलं होतं। 8 दिवसापूर्वीपासून जे आहे परमिशन वगैरे काढलेले होते। त्यानंतर जे आहे तर गोल्डन सिटी भावसिंगपुरा इथनं जे आहे तर इथनं स्टार्ट होणार होतं। तर साधारणतः 6 वाजता आम्ही ते स्टार्ट करणार होतो
आणि 9:45ला जे आहे तर सुनील चौकामध्ये शांतीपुरा या ठिकाणी आम्ही समारोप करणार होतो. येशूबद्दल काय सांगा? येशूबद्दल सांगायचं जर झालं तर आमच्यासाठी जो आहे येशू तो मेलेल्यातनं उठलेला आहे. त्यासाठी येशूमध्ये सांगायचं जर झालं तर पुष्कळ काही आहे सांगण्यासारखे. त्यासाठी आम्ही 2 शब्द सांगतो की देवाने आम्हाला जे काही घडवलं आहे त्याबद्दल खरंच आम्ही देवाचे मनस्वी आभार आणि उपकार मानतो. धन्यवाद. सर ईस्टर संडे निमित्त तुम्ही काय काय कार्यक्रम केले दिवसभरामध्ये? आज आपल्या संभाजीनगर शहरामध्ये छावणी परिसरामध्ये बावशिंगपुरा या परिसरामध्ये आशीर्वाद प्रार्थना भवन चर्च येथे भूतोन भविष्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आम्ही श्री संत गुलाबबाबा ब्रास बँड पैठण येथून आलो. आमचे भासे श्री विनोद भाऊ नवगिरे बाळकसाहेब यांच्या माध्यमातून आज जे रॅलीचे नियोजन केलं हे इथून पाठीमागं कधीच झालं नाही. आणि इथून पुढं ह्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून आलेले सर्व समाज बांधव यांचा एकच उद्देश आहे की सर्व धर्मसमभाव या कार्यक्रमामधून सर्वांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचं काम आमचे भासे विनोद भाऊ नवगिरे यांनी आज या रॅलीच्या माध्यमातून केलं आहे. आम्ही श्री संत गुलाबबाबा ब्रास बँड महाराष्ट्रामधून जेथे कुठे धार्मिक कार्यक्रम असतील त्या पूर्ण धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आमच्याकडे असतंय. ते बघूनच आम्हाला त्यांनी यावेळेस कार्यक्रम दिला. हा कार्यक्रम असा झाला भूतोन भविष्य अख्ख्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम आतापर्यंत झालाच नाही आणि होणार पण नाही. कमीत कमी किती लोक होते रॅलीमध्ये? कमीत कमी या रॅलीमध्ये 5,000च्या संख्येने महिला भगिनी पुरुष बंधू छोटे मुलं सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून या रॅलीचं खूप असा मेळावा संपन्न झाला. ते सगळे संभाजीनगरचे होते या बाहेरपासून आले? नाही, बाहेरचे खूप होते. हां. पण आपलं नाव? माझं नाव भगवान सर्जेराव कारके, राहणार सोनवाडी तालुका पैठण, पंचायत समिती सदस्य, रनिंग कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पैठण.